आज आहे गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा. गणेश चतुर्थी असल्याकारणाने बाप्पांचा मस्तपैकी अभिषेक केला. अशा प्रकारे सर्व देवांची पूजा माझी संपन्न झालेली होती. पूजा करून झाल्यानंतर घाईघाईत मग मी निघाले मम्मीकडे जाण्यासाठी. मम्मीकडे का जात आहे ते पुढे व्हिडिओमध्ये समजेलच तुम्हाला. तर असं सगळं माझं मी बोचके घेऊन बसमधून निघाले आहे मम्मीकडे. मम्मीकडे घरी पोचल्यानंतर मम्मी मला खाली घ्यायला आलेली होती. आईची माया काहीतरी वेगळीच असते. जेवढी आई आपल्या पोरांवर माया करते तेवढं कुणीच आपल्या पोरांवर माया करू शकत नाही ना. नवरा पण करू शकत नाही, कोणीच करू शकत नाही. आईची माया ही वेगळीच असते, त्याचं काही तोडच नसते, हे तुम्हाला पण माहिती असेलच. तर इथे मम्मीकडे बघा मी पोचलेली आहे. मम्मीकडे पोचल्यानंतर मला आयतं जेवणाचं ताट मिळालेलं आहे. रोज आपणच स्वतः जेवण बनवायचं, आपणच स्वतः खायचं, पण आज आयतं ताट मिळालेलं आहे. मस्त तांदळाची भाकरी आहे, मटारची भाजी आहे, चटणी आणि शेवग्याची आमटी, भात आहे. जेवण करून झाल्यानंतर बघा इथे गौरी गणपतीमध्ये ओवसा असतो आमच्या कोकणामध्ये. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा तो ओवसा असतो. तर ते गावाकडे जायचं आहे, त्यासाठीच मी मम्मीकडे आली आहे. 2 दिवसांनी गावाकडे जायचं आहे. तर ते ओवशासाठी इथे सुपं वगैरे लागत असतात. तर ते सुपं मी थोडीशी अशी डेकोरेट करणार आहे. जे हे हळद आणि कुंकू भिजवलेलं आहे त्याने मी मस्त असं स्वस्तिक आणि सगळं काढून डेकोरेट करून घेणार आहे. ते पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. तर याचसाठी मी मम्मीकडे आलेली आहे, कारण माहेरी पहिला ओवसा असतो. त्यासाठी मम्मी आणि मी आमच्या गावाला जाणार आहोत आणि तिथले व्हिडिओज तुम्हाला माझ्या नेक्स्ट येत्या व्लॉगमध्ये दिसतीलच. त्याच्यासाठी आत्ताच सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला पण समजेल काय प्रथा असते, काय परंपरा असते कोकणामध्ये. आणि ते बघण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल ते तुम्हाला येतील. तर हे जे सुपं आहेत 5 सुपं असतात. त्याच्यामध्ये फळं वगैरे भरायची असतात, करंडफणी असते, मग नारळ असतो, ओटीचं सामान असतं. असं सगळं आपण हे जे 5 सुपं आहेत त्याच्यामध्ये सगळं सामान भरायचं असतं. ते तुम्हाला माझ्या येत्या व्हिडिओमध्ये दिसेलच. आत्ता सांगितलं तर तुम्हाला कन्फ्युजन होईल. अशा प्रकारे सगळे सुपं बघा, 5 जे सुपं आहेत ते मस्त असे डेकोरेट करून झालेले आहेत. हे डेकोरेशन झाल्यानंतर मी ओवशाला नऊवारी नेसणार आहे. नऊवारी नेसायला मला खूप आवडतं, त्यामुळे मी स्टिच करूनच घेणार होते, पण स्टिच केली की कशी एकच पॅटर्नची आपल्याला घालायला भेटते. पण अशी जी अखंड नऊवारी असते ती नेसली की आपण वेगवेगळ्या प्रकारामध्ये पॅटर्नमध्ये नेसू शकतो. त्यामुळे मी इथे ट्राय करत होते. यूट्यूबवर मी पाहिली होती कशी नेसायची ती. माझ्या घरी असताना पण मी 2-3 वेळा ट्राय केलेली होती आणि मला इथे परफेक्ट नऊवारी जमली होती. तर आपण म्हटलं आज एक लास्ट ट्राय करूया आणि त्याच्यानंतर मला इस्त्री करण्यासाठी द्यायची आहे. तर ती इस्त्री करून मग काही नंतर नेसता नाही येणार, ट्राय करता नाही येणार. त्यामुळे लास्ट वेळ मी इथे ट्राय करत होते आणि परफेक्ट मला जमलेली होती नऊवारी. आता नंतर गावाला गेल्यानंतर कशी नेसलेली आहे ते तुम्हाला दिसेलच, दुसऱ्यांची हेल्प लागेलच मला. तर कशी नेसलेली आहे, ट्रायल कसा झालेला आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा. नऊवारी ट्राय करून झाल्यानंतर दुपारची थोडीशी झोप घेतली आणि संध्याकाळी मी आणि मम्मी वर मार्केटमध्ये शॉपिंग करण्यासाठी निघालो. मला छोटं मोठं असं काही सामान घ्यायचं होतं. ज्वेलरी वगैरे तर सगळी होतीच. मला साडीचे पिन, हेअर क्लिप्स वगैरे घ्यायचे होते आणि मेहंदीचं कोन वगैरे असं काही छोटं मोठं घ्यायचं होतं. आणि त्याचबरोबर मला इथे तिखट बनवायचं होतं घरी, गरम मसाला वगैरे बाहेरचा घेऊन. तर त्याची पण इथं मी शॉपिंग केलेली होती. मसाला वगैरे घेतलेला होता, खडा मसाला आणि लाल तिखट वगैरे. आणि मम्मीला भाजी पण घ्यायची होती. मम्मीनी इथे भाजी घेतली आणि घरी येताना मम्मीच्या जवळच्या सोसायटीमध्ये स्वामींचं मंदिर आहे, तिथं स्वामींचं दर्शन. बघा ही छोटीशी शॉपिंग केलेली आहे. नेल पेंट वगैरे घ्यायची होती, मेहंदीचा कोन वगैरे हे सगळं घेतलं आणि मसाले घ्यायचे होते ते पण घेतले. अशी छोटीशी शॉपिंग माझी झालेली होती आणि मम्मीची भाजी घेतलेली होती. सगळं करून झाल्यानंतर मग संध्याकाळी आज मोदक बनवायचे होते गणेश चतुर्थीनिमित्त. त्यामुळे इथे मम्मी मोदक बनवायचं सारण बनवत होती. मम्मीची तयारी एकीकडे मोदकांची चाललेली होती आणि दुसरीकडे मम्मीने बघा घरी कुंड्यांमध्ये हे मेथीचं लावलेलं आहे. तर त्याची मला मेथी खायची होती. मोठे काही झालेलं नव्हतं, कवळेच होते, पण मम्मीला म्हटलं मला खायचं आहे. त्यामुळे इथे बघा ही पानं काढली मी मेथीची. एवढी पानं निघाली होती, अर्धीच मेथी काढलेली होती, कारण बाकी
बाकी सगळे केवळे होते आणि मम्मीची इथे भाजण्याची तयारी चालूच होती. मोदकांचं सारण भाजत होतं आणि मोदकाचं सारण भाजून झाल्यानंतर मी पण थोडीशी मोदक बनवण्यासाठी हेल्प केली. मला काही मोदक जमत नाही एवढे, पण म्हटलं आपण पण मोदक बनवून ट्राय करूया कसे काय जमतायत ते, आणि वेडेवाकडे कसे तरी जमले आणि गणपती ते गोड मानून घेईलच. तर अशा प्रकारे मोदक बनवून घेतले आणि मोदक बनवून झाल्यानंतर मम्मीने देवांना नैवेद्य दाखवला आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आम्ही जेवण केलं. जेवण करून झाल्यानंतर मस्तपैकी मोदकांवर ताव मारला, कारण मोदक तर सगळ्यांनाच आवडतात आणि हे उकडीचे मोदक आहेत त्यामुळे इतके बेस्ट लागतात. आणि मोदक बघा असा मोडून त्याच्यावर तुपाची धार टाकायची, इतके बेस्ट लागतात ते टेस्टला. तर मोदक एन्जॉय केला आणि असा संपवला मी आजचा दिवस.